साठेने केलेलं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावरती पाऊल टाकून चालण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं. ते एका ठिकाणी म्हणतात की जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव. आनंदा भुजंगा सूर्यवंशी यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी 20 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. आमचा इतिहास कसा आहे आणि या भारत भूमीचा इतिहास असा आहे की या देशामध्ये, या जगामध्ये एक प्रसेनजित नावाचा राजा होऊन गेला आणि त्याने सुद्धा बुद्धाला श्राय दिलं. बुद्धाच्या लीन झाला, बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला. तो राजा असो, तो मातंगकुळाचा राजा. आणि त्या राजाने सुद्धा, आम्ही सुद्धा एकेकाळी या राजावरती, या भारतावरती राज्य केलं. म्हणून या मातंगाचा इतिहास कसा आहे या गीतातून ऐकायचा आहे. अरे अण्णा प्रति आराध्याचं स्पंदन आहे आणि दुसऱ्याला गंध देतो तो चंदन आहे. अरे अण्णाच्या विचाराने जनतेला जागविले, मग तीर्थ रूप हेच तरानाला वंदन आहे. पण अण्णाभाऊ साठेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले. पूर्वी अण्णाभाऊ साठे काँग्रेस पक्षामध्ये काम करायचे, पण अण्णाभाऊ साठेला समजलं की या काँग्रेस पक्षामध्ये काही नाही. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं अधुरं काम पूर्ण करायचं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे एका सभेमध्ये म्हणतात, अरे जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव, आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. असा आमचा इतिहास आहे. म्हणून या गीताचे कवी लिहितात का, अरे भारत भूमीचा एकेकाळी राज्यकर्ते जमात होतो. राजा प्रसेनजिताचे आम्ही औलाद आहोत. जरी बुद्धाच्या लीन झाला, बुद्धाच्या चरणी लीन झाला, म्हणून राजा प्रसेनजिताने बुद्धाचा स्वीकार केला, बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बुद्धाचा धम्माचा प्रचार केला. असा तो आमचा इतिहास मागाचा कसा आहे या गीतातून ऐकायचा आहे. अरे भारत भूमीचा इतिहास मागाचा राजू मास्टर पेटी मास्तर पोचराम कांबळे. राजू मास्टर पेटी मास्तर, हा राजू मास्टर पेटी मास्तर कांबळे, पोचराम कांबळे, पोचीरामजी कांबळे यांचं गीत व्हावं. बरं बरं सर, होईल हो. यांच्याकडनं 100 रुपयाचं दान, 101 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. गौतम सोन कांबळे पांगरीकर, गौतम सोन कांबळे पांगरीकर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाला 50 रुपये कमी असं आम्हाला दान आलेलं आहे. तरी पार्टी आमची अत्यंत आभारी आहे, धन्यवाद.
गाण्यावर खुश होऊन मानिका माधव झुंजूर. हा, चालू असलेल्या गीतावरती खुश होऊन मानिका माधव झुंजारे यांच्याकडनं सुद्धा आमच्यासाठी 50 रुपयाचं दान आलं. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद दादा. मला म्हणायचं आहे काय, पुढे लिहितात काय, खरंच. अरे काल या गीताचे कवी लिहितात, क्रांती पिता लहू जितो क्रांतीचा निखारा. खरंच हातामध्ये नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थाने इंग्रजाला सळोकी पळून करून सोडणारे आधी क्रांती घोषतात क्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांचा सुद्धा इतिहास कसा आहे. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबाने महिलांसाठी, सावित्रीबाईने महिलांसाठी शाळा खोलली आणि त्या शाळेचं संरक्षण करण्याचं काम आणि या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम वीर लहुजी साळवे यांनी केलं. म्हणून म्हणायचं आहे ना, आणि क्रांतिकारक लहू जितो क्रांतीचा निखारा. साई विलास झिंजोरे यांच्याकडनं 100 रुपयाचं दान आलं. चालू असलेल्या गीतावरती शिवाजी मोहन झिंगोरे यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी 20 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे काय, आणि क्रांती पिता लहू जितो क्रांतीचा निखारा. मरेल तर या देशासाठी अशी शपथ घेणारा क्रांतीवीर लहुजी साळवे इंग्रजाला, या भारतातून इंग्रजाला असं झाडून झाडावं तसं झाडून पाठवून दिलं. म्हणून या गीताचे कवी लिहितात काय, या गीतातून ऐका. श्री गंगाधरराव तुकाराम झिंजोरे यांच्यातर्फे 50 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे काय, अरे क्रांती पिता लहू जितो क्रांतीचा निखारा.
मुखी फकीराची छाती धोंडीबा झिंजुरी रावसाहेब धोंडीबा झिंजुरी रावसाहेब धोंडीबा झुंडुळे 50 यांच्याकडनं 50 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे, हे धन्यवाद. खरंच फकीराव होता कोण? फकीराव होता कोण आणि त्यांचं काम काय होतं? फकीराव हा अण्णाभाऊ साठेचा मामा, आईचा भाऊ, आणि तो धनवानाला लुटायचा, सावकाराला लुटायचा आणि गोरगरिबाची पोट भरायचा, असा तो फकीर. त्याची छाती 4 इंच चौडी होती. म्हणून या गीताचे कवी लिहितात काय? अरे धग धगता ज्वालामुखी फकीराची छाती अरे सयाजीचा वागतो कांची झोपी हाती. मग अरे असा तो फकीरा मग कोई नूर हीरा. अरे असा तो फकीरा कोई नूर हीरा. फिरविलं माझं काल इंग्रजाचा, फिरविलं माझं काल इंग्रजाचा. भद्रेदाजी आमची खानदान कशी आहे हो? जिरविलं माझं काल इंग्रजाचा रक्ताने